मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल. ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी दिली अधिकृत माहिती. सोलापुरातील विविध शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या विरोधात विशेष दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. लोकशासन आंदोलन पार्टीचे मारुती नारायण जाधव राहणार 120 सिटीझन पार्क, विजापूर रोड, सोलापूर व राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे राहणार न्यू पाच्छपेट, अशोक चौक या दोघांविरुद्ध अब्रू नुकसानीचा विशेष दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी अधिक माहिती दिली. कारवाई केल्याचा राग मनात धरून सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार मोहम्मद इसाक उर्फ खाजा मुजावर यांनी बदनामी केल्याप्रकरणी ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांच्यामार्फत खटला दाखल केला आहे. दिंडोरे आणि मारुती जाधव यांच्यावर तडीपारीची कारवाई देखील झाली होती. लोकशासन आंदोलन पार्टी या नावे लेटरपॅड तयार करून मारुती जाधव व राजाभाऊ दिंडोरे या दोघांनी 8 जून 2026 रोजी पत्रकार परिषद घेऊन जाणीवपूर्वक फौजदार मुजावर यांच्याविरुद्ध खोटा व बदनामीकारक मजकूर तयार करून मुलाखत दिली होती. यात त्यांनी जनमानसात मुजावर यांचं पद व प्रतिष्ठा कमी व्हावी, प्रतिमा मलिन व्हावी या उद्देशानं खोटे आरोप केले होते. 10 जून रोजी पूनम गेट इथं हलकी वाजवून स्वतःच्या अंगाला झाडाचा पाला पचोळा लावून मोठ्या बॅनरवर खोटा व बदनामीकारक मजकूर व फोटो प्रसिद्ध केला होता. या प्रकाराविरोधात फौजदार ख्वाजा मुजावर यांनी वरिष्ठांच्या परवानगीनं या दोघांविरुद्ध दिवाणी न्यायाधीश वनकोरे यांच्या न्यायालयात विशेष अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रवीण शेंडे काम पाहत आहेत. विशेष म्हणजे जाधव व दिंडोरे यांनी पूनम गेटवर केलेल्या प्रदर्शनातील बदनामीविरुद्ध फौजदार मुजावर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. दोघांविरुद्ध मोहोळ, विजापूर नाका, कामती, जेल रोड पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली 6 गुन्हे दाखल आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मारुती जाधव यांच्याविरुद्ध MPD अधिनियमाअंतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. वरिष्ठांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी फौजदार मुजावर यांच्यावर दिली होती. त्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत जाधव यांच्यावर कारवाई केली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून जाणीवपूर्वक खोटे व गंभीर आरोप केल्यानं पोलिसांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यानं असं कृत्य करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. श्री मारुती नारायण जाधव राहणार सिटीझन पार्क, विजापूर रोड, RTO जवळ, सोलापूर आणि श्री राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे राहणार न्यू पाच्छपेट, अशोक चौक, सोलापूर यांनी दिनांक 8/6/26 रोजी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर लोकशासन आंदोलन पार्टी या पक्षाच्या लेटर हेडवरती प्रेस नोट तयार केली आणि त्याच्यामध्ये आमचे जे क्लायंट आहेत श्री मोहम्मद मुजावर यांच्या विरुद्ध खोटा बदनामीकारक मजकूर नमूद करून पत्रकार परिषद आणि मुलाखत देऊन त्यांची समाजामध्ये असलेली पद प्रतिष्ठा कमी व्हावी आणि त्यांची प्रतिमा मलिन व्हावी म्हणून वेगवेगळे खोटे आरोप केलेले आहेत. आणि दिनांक 10/6/2026 रोजी पूनम गेट, सोलापूर या ठिकाणी हलगी वाजवून स्वतःच्या अंगाला झाडाचा पाला लावून आणि त्या ठिकाणी मोठं बॅनर लावून त्या बॅनरवरती आमचे जे क्लायंट आहेत मुजावर त्यांचा पोलीस वर्दीमध्ये असलेलं पोस्टर लावून त्याच्या बाजूला बदनामीकारक मजकूर लिहून त्यांची समाजामध्ये असलेली पद प्रतिष्ठा आणि अब्रू कमी व्हावी म्हणून त्यांच्या विरुद्ध स्लोगन दिले, इंटरव्ह्यू दिले आणि या सगळ्याच्या ह्याच्यामधून आमच्या पक्षकारांची जी काही बदनामी झाली त्या बदनामी झाल्याच्या कारणाकरन नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांनी जाहीर माफी मागावी म्हणून सोलापूर येथील न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.